ब्रेकनंतर बातमी आता संभाजीनगरमधून शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उमेदवार संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ अंबादास दानवेंकडून ट्विट करण्यात आलेला आहे। शिरसाट हे शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे। उस्मानपुरातील एका मतदान केंद्रावर काही जण मतदारांना त्रास देत होते म्हणून संजय शिरसाट यांनी त्या लोकांना दम दिला आणि ते संतापले। यावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी देखील सांगितलेलं आहे। आपण पाहतोय संभाजीनगर मधून एक मोठा वातावरण जे ते तापल्याचं आपण पाहतोय। संध्या अंबादास दानवे जे आहेत विरोधी पक्षनेते त्यांनी तिथल्या उमेदवारावरती संजय शिरसाट यांच्यावरती गंभीर आरोप केले। एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलाय ज्यामध्ये संजय शिरसाट हे शिवीगाळ करत असल्याचं कळतंय आणि शिवीगाळ ते मतदारांना कळतायत असं त्यांचा आरोप आहे। और अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्या सोबत आहेत। माधव, नक्की काय प्रकार घडला? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली का? छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागातली ही घटना आहे। उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक असे दोन्ही बाजूने एका मतदान केंद्राच्या समोर बसलेले आहेत। आमने सामने सुरू होतं। प्रत्येक येणाऱ्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, त्यांना घेऊन जाण्यासाठी सगळे दोघेही प्रयत्नशील होते। त्या दरम्यान दोन गटामध्ये सुरुवातीला भांडण झालं होतं आणि त्याच दरम्यान आमदार संजय शिरसाट दाखल झाले होते आणि तिथल्या उद्धव ठाकरे गटाच्या उपशाखा प्रमुखाला शिवीगाळ केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या संदर्भातला एक ट्विट